हाय फ्रेंड्स, तर काल होता माझ्या मिस्टरांचा बड्डे आणि आम्ही केली होती त्यासाठी पावभाजी. तर ही पावभाजी मी 25 लोकांसाठीची बनवली होती. तर चला मी सांगते तुम्हाला याचं प्रमाण आणि ही पावभाजी कशी बनवली. तर मी इथं 1 किलो बटाटे घेतलेत, अर्धा किलो नापकं वाटाणे, अर्धा किलो गाजर, अर्धा किलो ढबू आणि एक मोठा बीट घेतला आहे. हे सगळं चिरून घ्यायचं. हो, आणि 2 फ्लावरचे गड्डे. हे सगळं भाज्या चिरून घ्यायच्या आणि थोडंसं मीठ टाकून कुकरला शिट्टी काढून घ्यायच्या. शिजल्यानंतर ते मॅश करून घ्यायच्या. तर झालं की त्यानंतर मग आपण मी मोठं पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 किलो तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यावर आपण याच्यामध्ये 1.5 किलो कांदा घालणार आहोत. 1.5 किलो कांदा मी घेतला आहे आणि अगदी बारीक चिरून घेतला आहे. आणि तो आता तेल गरम झाल्यानंतर घालून थोडा परतून घ्यायचा, थोडं मीठ घालायचं आणि त्यानंतर एक वाटीभर आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे मी. त्यानंतर मी इथं 1 किलो टोमॅटो घेतले आहेत, ते पण अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि आता हे टोमॅटो घातलेत मी याच्यामध्ये. आता हे छान परतून घ्यायचं. त्यानंतर आपली आमटीची जी पळी असते ना, तर त्या पळीनं 3 पळ्या मी इथं लाल तिखट घातलेलं आहे. आणि मी याच्यानंतर याच्यामध्ये पावभाजीचं मसाल्याचे 2 पॅकेट घातलेले आहेत. तर हे सगळं परतून घ्यायचं. माझे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच माझे सगळे व्हिडिओ ट्राय करून बघत जावा. आणि झालं आता आपले हे भाज्या, टोमॅटो आणि कांदा छान भाजून झाला. याच्यामध्ये मसाला छान मिसळला की त्यानंतर मी इथे 1-2-3 चमचे साखर घेतलेली आहे. तर पावभाजी जास्त आहे त्यामुळे साखरेचं प्रमाण मी थोडं जास्त ठेवलं आहे. मी मोठे 2 चमचे साखर घातली आहे. तसा गाजराचा गोडवा असतोच याच्यात, पण थोडी साखर घातल्यामुळे याला अजून जरा चांगली टेस्ट येते. तर आता झालं आहे, आपला मसाला शिजला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मॅश केलेल्या भाज्या घालून घेणार आहोत. तर ह्या भाज्या झाल्यात घालून. आता याच्यामध्ये भाजी, मॅश केलेली भाजी घालून छान हलवून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्या चवीपुरतं. तर झालं, मीठ घालून झालं की हे बघा तुम्ही किती सुंदर दिसते भाजी ही. त्यानंतर आपण याच्यामध्ये बटर घालून घ्यायचं आहे. एक 50 ग्रॅम बटर घातले मी याच्यामध्ये. त्यानंतर हे बटर मेल्ट झालं की त्याच्यावरती आपण छान मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर झाली आपली पावभाजी तयार. त्यानंतर आपण तवा गरम करायचा आहे आणि बटरचा पीस घ्यायचा आहे. बटरचा पीस तव्यावर फिरवून गरम करून त्याच्यावरती आपले पावभाजीचे पाव असतात ना, तर ते मध्ये काप करून असे बटरवर भाजून घ्यायचे. दोन्ही बाजूला छान खरपूस भाजून घ्यायचे आणि पावभाजीबरोबर गरम गरम सर्व करायचे. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, आता आपले पाव पण भाजून झालेले आहेत. हे परतून घेऊया पाव. परतून घ्यायचेत, दोन्ही साईडनं छान खरपूस भाजून घ्यायचे पाव. झाली आपली पावभाजी तयार. एकदा नक्की ट्राय करा ही अशा पद्धतीने पावभाजी. थँक्यू.